खूप प्राचीन काळातील ही गोष्ट आहे। फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पवित्र एकादशीला आमलकी एकादशी असे म्हणतात। ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानले जाते। या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते। शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जो मनुष्य श्रद्धा आणि भक्तिभावाने आमलकी एकादशीचे व्रत करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि शेवटी त्याला मोक्षाची प्राप्ती होते। चला आता ऐकूया आमलकी एकादशीची पवित्र व्रतकथा। प्राचीन काळी वैदिशा नावाचे एक सुंदर नगर होते। त्या नगरात चैत्ररथ नावाचे एक धर्मपरायण राजा राज्य करत होते। राजा भगवान विष्णूंचे परम भक्त होते आणि त्यांची प्रजा देखील खूप धार्मिक होती। नगरातील सर्व लोक भगवान विष्णूंची पूजा करत आणि एकादशीचे व्रत मोठ्या श्रद्धेने पाळत असत। फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आल्यावर संपूर्ण नगरात आमलकी एकादशीच्या व्रताची तयारी सुरू झाली। राजा चैत्ररथ यांनी देखील आपल्या प्रजेसोबत हे व्रत करण्याचा संकल्प केला। एकादशीच्या दिवशी सर्व लोकांनी सकाळी स्नान केले आणि स्वच्छ कपडे परिधान केले। त्यानंतर नगराबाहेर असलेल्या एका मोठ्या आवळ्याच्या झाडाखाली सुंदर मंडप तयार करण्यात आला। तेथे भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करून विधीपूर्वक पूजा करण्यात आली। राजा आणि प्रजाजनांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली, दिवे लावले, धूप अर्पण केला आणि भगवान विष्णूंचे स्मरण केले। सर्वांनी मिळून भजन कीर्तन केले आणि आमलकी एकादशीचे व्रत पाळले। रात्र झाल्यावर सर्व लोक तेथे जागरण करू लागले आणि भगवान विष्णूंची कथा ऐकू लागले। त्याच नगरात एक व्याध म्हणजे शिकारी राहत होता। तो प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत होता आणि पापकर्मात गुंतलेला होता। एक दिवस तो शिकारी जंगलात शिकार करत करत खूप थकला आणि अन्नाच्या शोधात नगराकडे आला। तेथे त्याने पाहिले की अनेक लोक आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूंची पूजा करत आहेत। तो देखील शांतपणे तेथे बसला आणि लोकांना पूजा करताना पाहू लागला। रात्र झाली आणि सर्व लोक भगवान विष्णूंचे भजन गाऊ लागले। शिकारी देखील तेथे बसून राहिला आणि पूर्ण रात्र जागा राहिला। त्या दिवशी त्याने काहीही खाल्ले नव्हते, त्यामुळे नकळत त्याच्याकडून आमलकी एकादशीचे व्रत पूर्ण झाले। पूर्ण रात्र भगवान विष्णूंची कथा ऐकत ऐकत त्याच्या मनात भक्तिभाव जागृत झाला। काही काळानंतर त्या शिकाराचा मृत्यू झाला। आमलकी एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे त्याला पुढील जन्मात एका महान राजाच्या रूपात जन्म मिळाला। तो राजा अत्यंत पराक्रमी आणि धर्मात्मा होता। एक दिवस तो राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला। तेथे अनेक शत्रूंनी त्याला वेढा घातला। राजा एकटा होता आणि शत्रू खूप जास्त होते। तेवढ्यात अचानक एक दिव्य तेजस्वी स्त्री तेथे प्रगट झाली। तिच्या शरीरातून दिव्य प्रकाश निघत होता आणि तिच्या हातात शस्त्रे होती। त्या दिव्य स्त्रीने सर्व शत्रूंचा नाश केला आणि राजाचे रक्षण केले। राजाला शुद्ध आली तेव्हा त्याने पाहिले की सर्व शत्रू नष्ट झाले आहेत। राजाला आश्चर्य वाटले की त्याचे रक्षण कोणी केले। तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे राजन, तू पूर्वजन्मी आमलकी एकादशीचे व्रत केले होतेस। त्याच पुण्यामुळे भगवान विष्णूंनी तुझे रक्षण केले आहे। हे ऐकून राजा अत्यंत आनंदित झाला आणि त्याने भगवान विष्णूंची भक्ती अधिक वाढवली। व्रताचे महत्त्व। आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडात भगवान विष्णूंचा वास मानला जातो। जो मनुष्य या दिवशी श्रद्धेने व्रत करतो आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात, त्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होते, भगवान विष्णूंची कृपा मिळते, शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो। जो मनुष्य आमलकी एकादशीची कथा ऐकतो किंवा वाचतो त्याला हजारो यज्ञांइतके पुण्य मिळते।